या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। प्रभाग क्रमांक 9 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मेघनाथ एमुल, शेखर इगे, पूजा श्रीकांत वाडेकर, कादंबरी मंजेली यांनी प्रचारात आघाडी घेतली असून रविवारी भाजप उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करताना भव्य पदयात्रा काढली। या पदयात्रेत माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सहभाग नोंदवला होता। प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रथमेश कोठे, उज्ज्वला अविनाश दासरी, दीपिका वासुदेव यलदंडी आणि सतीश शिरसिल्ला यांनी प्रचारात आघाडी घेतली असून जुन्या विडी घरकुल भागातील विजय मारुती चौकापासून भव्य पदयात्रा काढून शक्ती प्रदर्शन करत मतदारांचं लक्ष वेधून घेतलं। ठिकठिकाणी उमेदवारांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। तसंच हार घालून औक्षण करून त्यांना विजयाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची प्रचारात रंगत वाढली आहे। प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 12 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायक कोंड्याल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल आणि सिद्धेश्वर कमटम यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली। ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या या पदयात्रेचं अनेक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येऊन उमेदवारांचं औक्षण करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 20 मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी पक्ष वरिष्ठांच्या सूचनेनंतर कॉर्नर बैठकांवर जोर दिला आहे। प्रभागात प्रत्येक कॉर्नर बैठकीला हजारो नागरिकांची उपस्थिती मिळाल्यानं उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार तौफिक शेख, अबुबकर सय्यद, कुरेशा मुल्ला, परवीन इनामदार हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सभा आणि पदयात्रेकडे जास्त लक्ष न देता होम टू होम आणि कॉर्नर बैठकीवर अधिक जोर दिला जात आहे। शनिवारी सायंकाळी काजलनगर, गजराजनगर, कल्याणनगर, तिलकनगर या परिसरात कॉर्नर बैठक घेण्यात आली। या कॉर्नर बैठकीत स्त्री, पुरुष, तरुण, वयस्कर सर्व मतदारांनी उपस्थिती लावली। यावेळी तौफिक शेख यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा मांडला। यावर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। भविष्यात यापेक्षाही अधिक विकास कामे करून प्रभागाचं नंदनवन करण्याची हमी 4ही उमेदवारांनी दिली। देगाव येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले विक्रम वानकर यांनी आपल्या परिवारासह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा सोलापुरात उत्साहात पार पडला। या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे साहब आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
या प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार संजय कदम, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, जिल्हा प्रमुख अमर पाटील, शहर प्रमुख सचिन चव्हाण, माजी नगरसेवक मनोज शेजवाल, माजी नगरसेवक प्रभाग क्रमांक 6 मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनोज शेजवाल यांच्यासह युवा सेनेचे सदस्य सुजित खुर्द, तालुका प्रमुख राजकुमार शिंदे, शशिकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 16 मधील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य प्रचार पदयात्रा काढण्यात आली. तुमची आमची भाजप सर्वांची या घोषवाक्याखाली ही पदयात्रा सकाळी 10 वाजता मसिहा चौक इथून सुरू झाली. मसिहा चौक परिसरातील नरसिंहनगर येथील श्री हनुमान मंदिरात पूजा करून या पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात आणि कल्पना कदम सहभागी झाले होते. त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला. भाजपचे नेते तथा माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या पदयात्रेत सहभाग नोंदवत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात, कल्पना कदम यांना प्रचंड बहुमतांनी मतदान करून विजयी करावं आणि त्यांना महापालिकेत पाठवावं असं आवाहन केलं. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.